सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण फायनल मेरिट लिस्ट काय असते, मग त्या फायनल मेरिट लिस्टच्या आधारावर यावर्षी तुमच्या पर्सेंटाईलवर तुमची रँक काय येऊ शकते हे आपण प्रेडिक्ट केलं. मग त्यानंतर सीट मॅट्रिक्स काय असते, सीट मॅट्रिक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजला कोणते कोणते रिझर्वेशन आहेत, वेगवेगळे कोटाज काय आहेत, मग त्यात मॅनेजमेंट कोटा, ऑल इंडिया कोटा, होम युनिव्हर्सिटी, अदर देन होम युनिव्हर्सिटी, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलं आहे. मग आता इथून पुढे काय? इथून पुढे डायरेक्टली तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, म्हणजेच कॅप राऊंड्समध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट टाकायची आहे. मग या कॉलेज लिस्टमध्ये नक्की कोणते टॉप 10 कॉलेजेस आहेत, कोणते कॉलेजेस तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये टॉपला असले पाहिजेत, यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या 10 टॉप कॉलेजेसबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करेल. आणि या व्हिडिओमध्ये असेच कोणते कट ऑफ वगैरे बघून किंवा इकडून तिकडून उचलून टॉप 10 कॉलेजेस नाही मांडले. यामध्ये पूर्ण ॲव्हरेज पॅकेज, मेडियन पॅकेज, हायेस्ट सॅलरी, तिथलं कॅम्पस किंवा रँकिंग, या सर्व गोष्टी कन्सिडर करून ही टॉप 10 कॉलेजची लिस्ट आपण बनवलेली आहे. सो द फर्स्ट टॉप 1 कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज ऑब्वियसली COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे पुण्यामधलं कॉलेज आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला 99.96 एवढा बघायला मिळतो कॅप राऊंड 1चा, आणि 96 हे जे दिसतंय ते रँक आहे. ॲव्हरेज पॅकेज आपल्याला 17.39 एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही ऑफिशियल वेबसाईट आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथली. तर इथे आपल्याला 23-24चं ॲव्हरेज पॅकेज दिसतंय क्लिअरली. 17.39 हायेस्ट पॅकेज होतं 52 लॅक्स, आणि बाकी 5 वर्षाचा इथे डेटा दिलेला आहे. तर मग नेक्स्ट इज VJTI. ऑब्वियसली VJTIच असणार आहे, सगळ्यांना माहिती आहे टॉप 2 कॉलेजेस महाराष्ट्रातले कोणते आहेत ते. तर VJTI म्हणजेच हे मुंबईचं कॉलेज आहे, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट. सो या कॉलेजचा कट ऑफ आहे 99.96, आणि रँक क्लोजिंग रँक होती ती 101. 2024-25चं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला 16.35 एवढं बघायला मिळतं. तर ही आहे कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट. तिथेच आपल्याला प्लेसमेंटबद्दल पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. बीटेक कॉम्प्युटरचं आपल्याला 16.35 एवढं ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं, आणि हायेस्ट पॅकेज आहे ते 54 लॅक्स. ओके. सो नेक्स्ट टॉप 3 कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज SVIT, म्हणजे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कट ऑफ बघायला गेलो तर 99.75 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो, आणि 574 क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळते. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे हा. 2024-25चं जर ॲव्हरेज पॅकेज बघायला गेलो तर 15.32 एवढं, 15.32 लॅक्स एवढं आपल्याला हे ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. इथे ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जो डेटा आपल्याला दिसतो तो क्लिअरली इथं त्यांनी मेन्शन केलेला आहे की 15.32 हे त्यांचं ॲव्हरेज पॅकेज आहे. मीडियन पॅकेज, जे की सर्वात महत्त्वाचं असतं, 13.33 लॅक्स पर ॲनम, आणि हायेस्ट पॅकेज होतं ते 61.55. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यात कन्फ्युजन असेल की मीडियन पॅकेज आणि ॲव्हरेज पॅकेज यामध्ये काय फरक आहे. मीडियन पॅकेज हे ऑब्वियसली, जर तुम्हाला एक सिम्पल लँग्वेजमध्ये समजायचं असेल तर 100 जर मुलं प्लेस झाले तर 100 मुलांपैकी जे त्याचे हाफ म्हणजेच 50% मुलं किती ॲव्हरेज पॅकेजच्या वर आहेत. म्हणजेच तुम्ही जर आता बघितलं की 100 मुलांमध्ये जर कुणाला 61 लॅक्स आहे, 17 लॅक्स आहे, 18 लॅक्स आहे, पण 50 मुलं हे किती पॅकेजच्या वर आहेत, मग त्याला आपण म्हणतो मीडियन पॅकेज. मग मीडियन पॅकेज हे आपल्याला क्लिअरली जास्त इंडिकेट करतं की त्या कॉलेजची प्लेसमेंट किती चांगली आणि किती नाही. ॲव्हरेज पॅकेजमध्ये कधी कधी काय होतं, एखादं हायेस्ट पॅकेज असतं आणि कुणाचं लो पॅकेज असतं, मग त्यांचं ॲव्हरेज, म्हणजे आता एखाद्याचं जर 60 लाख रुपये हायेस्ट पॅकेज असेल आणि एखाद्याचं जर 20 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज असेल, सॉरी, त्यांचं जर तेवढं पॅकेज असेल तर त्याचा ॲव्हरेज निघतो तो 40 लॅक्स. तर 40 लॅक्स ह्या काही ॲक्च्युअल डेटा नाही आहे. तर मीडियन पॅकेज काय निघेल तर 20 लॅक्स, म्हणजेच 20 लाखाच्या पुढे एक विद्यार्थी होता आणि 20 लाखाच्या मागे एक विद्यार्थी होता, असं ह्याला आपण म्हणतो मीडियन पॅकेज. सो मीडियन पॅकेज इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲव्हरेज पॅकेज. पण बऱ्यापैकी कॉलेजमध्ये मीडियन पॅकेज आपल्याला बघायला मिळत नाही, तर त्यामुळे जिथे दिलं आहे ते चांगलंच आहे. SPITचं मीडियन पॅकेज देखील चांगलं आहे. SPITचं ॲव्हरेज पॅकेज हे 15.32 लॅक्स आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट टॉप 4 कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज PICT, म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. पुण्यामधलं हे कॉलेज आहे. कट ऑफ आपल्याला बघायला गेलो तर 577 ही क्लोजिंग रँक होती, आणि 19.75 हा पर्सेंटेजमध्ये आपल्याला डेटा दिसतोय. ॲव्हरेज पॅकेज 2024-25चं 10.84 लॅक्स एवढं आपल्याला बघायला मिळत होतं.
ही त्या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर इथे तुम्हाला PDF दिसेल. ही PDF डाउनलोड केल्यानंतर हा क्लिअरली त्यांनी एकदम ॲक्युरेटली प्रत्येक कंपनीचा त्यांनी डेटा दिलेला आहे आणि इथे त्यांनी दिलेलं आहे की कुठल्या ओव्हरऑल किती आहे किंवा मीडियन पॅकेज पण त्यांनी दिलेलं आहे 7.14 वगैरे. आणि इथे खाली पण त्यांनी सगळं प्रत्येक म्हणजेच PG वगैरे एकदम जास्त डिटेलमध्ये यांनी त्यांची प्लेसमेंट दिलेली आहे, जी की बाकीचे कुठले कॉलेज प्रोव्हाइड करत नाहीत. सो नेक्स्ट टॉप 5 कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज वालचंद सांगली. सगळ्यांना माहीत असेल गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातलं एक खूप जुनं रेप्युटेड कॉलेज आहे. इथे कॉम्प्युटर सायन्सचा ओपन कॅटेगरीसाठी 2588 क्लोजिंग रँक होती. 99.07% त्यांचा कट ऑफ होता आणि ॲव्हरेज पॅकेज आपल्याला 10.55 लॅक बघायला मिळतं. वालचंदची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला त्यांचा डेटा दिसेल. खूप हायेस्ट म्हणजे एवढा प्रॉपर डेटा खूप कमी कॉलेजेसमध्ये प्रोव्हाइड केला जातो. ही खासियत आहे महाराष्ट्रातल्या टॉप 5 किंवा टॉप 10 कॉलेजेसची, जिथे पूर्ण ॲक्च्युअल डेटा तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असतो. इथे तुम्हाला दिसेल की 60 लॅक्स हे हायेस्ट पॅकेज होतं वालचंदचं 2024-25 साली. आणि गुगल पण तिथे आली आहे, मायक्रोसॉफ्ट आली आहे, ॲमेझॉन आली आहे. ह्या सगळ्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आपल्याला इथे बघायला मिळतात. खूप चांगलं म्हणजे मी तर म्हणेल की जर कुणाला गव्हर्नमेंट कॉलेज PI COEP सोडून जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल तर डायरेक्टली गो फॉर वालचंद आफ्टर VJTI. सो नेक्स्ट इज DJ संघवी. DJ संघवीचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो तो 1232, 99.51 एवढा त्या कॉलेजचा कट ऑफ आहे. पण DJ संघवी हे मायनॉरिटीसाठी कॉलेज आहे, म्हणजेच 50% सीट्स या मायनॉरिटीसाठी असतात, त्यामुळे थोडासा जास्त कट ऑफ आपल्याला दिसतोय. पण तिथे ॲव्हरेज पॅकेज देखील चांगले 8.78 टू 2023-24चं दिसतंय. आणि 2022-23 साली 10 लाख 10.78 लॅक्स रुपीज आपल्याला ॲव्हरेज पॅकेज तिथे बघायला मिळत होतं. ही ऑफिशियल वेबसाईट आहे DJ संघवीची. इथे तुम्हाला त्यांची पण प्लेसमेंट ॲक्च्युअल प्लेसमेंट दिसेल. 2023-24मध्ये 34 लॅक्स रुपीज हायेस्ट पॅकेज होतं आणि बाकी इथे तुम्हाला डेटा दिसतोय. 7th टॉप मोस्ट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज कमिन्स पुणे. म्हणजेच मुलींसाठी हे रिझर्वड असलेलं कॉलेज आहे. फक्त मुलींना इथे ॲडमिशन मिळतं. ओपन कॅटेगरीसाठी 2160 क्लोजिंग रँक होती आणि 99.21% एवढा त्याचा कट ऑफ होता. ॲव्हरेज पॅकेज जर बघायला गेलो तर 10 लॅक्स रुपीज पर ॲनम हे त्यांचं ॲव्हरेज पॅकेज होतं. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे तुम्हाला त्यांचं जो ॲक्च्युअल डेटा आहे तो बघायला मिळेल. 9 मुली ह्या 50 ॲव्हरेज म्हणजेच 50 लाख रुपीज ॲव्हरेजच्या पॅकेजमध्ये त्यांचं प्लेसमेंट झाली होती. त्यानंतर 2 मुलींची 44.5 लॅक्समध्ये आणि 4 मुलींची 28.54 असा हा त्या कॉलेजचा डेटा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातलं 8वं टॉप कॉलेज म्हणजेच VIT पुणे. VIT पुणे सर्वांना माहीतच असेल, बऱ्यापैकी चर्चेत कॉलेज आहे. 2823 एवढी ह्याची क्लोजिंग रँक होती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी. 99% एवढा कट ऑफ होता. ॲव्हरेज पॅकेज जर बघायला गेलो तर याचं पण अराउंड 10 लॅक्स रुपीज याचं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही ऑफिशियल वेबसाईट आहे VIT पुणेची. VIT पुणेसाठी पण इथे त्यांनी एक्झॅक्ट डेटा दिलेले आहे. 2023-24च्या बॅचसाठी 51 लॅक्स त्यांचं हायेस्ट पॅकेज होतं आणि यावर्षीच्या बॅचसाठी 45 लॅक्स पर ॲनम एवढं त्यांचं हायेस्ट पॅकेज आहे. 10.9 आणि 10.07 म्हणजेच अराउंड 10 लॅक्स पर ॲनम त्यांचं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 9th कॉलेज इज PCCOE. PCCOE देखील पुण्यातलंच कॉलेज आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कट ऑफ बघायला गेलो तर 3645 एवढी क्लोजिंग रँक होती. 98.73% कट ऑफ होता आणि ॲव्हरेज पॅकेज त्यांचं 6.01 आपल्याला बघायला मिळतं. यापेक्षा देखील ते चांगलं कॉलेज आहे. जेवढं ते ॲव्हरेज दिसतंय त्यापेक्षा नक्कीच ते चांगलं कॉलेज आहे. पण यावर्षी थोडंसं कमी आपल्याला त्यांची प्लेसमेंट बघायला मिळते. इथं आपल्या मॅक्झिमम जी सॅलरी आहे ती 61 लॅक्स आहे आणि बरेच इथं डेटा त्यांनी दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त 36.5 लाख रुपये, त्यानंतर 36 लाख, 32 लाख अशी खूप चांगली प्लेसमेंट या कॉलेजची असते. पण यावर्षी जर बघायला गेलो तर ॲव्हरेज थोडंसं कमी आहे. ॲव्हरेज 6.01 लॅक्स पर ॲनम आहे. मीडियन पॅकेज आपल्याला 4.50 एवढं बघायला मिळतं आणि 60.34 हायेस्ट पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर टॉप 10th कॉलेज ऑफ महाराष्ट्र. आता हे मी तुमच्यासाठी क्विज ठेवला आहे.
की नक्की 10वं सगळ्यात चांगलं कॉलेज कोणतं, हे तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगा. तुम्हाला मी ऑप्शन देखील प्रोव्हाइड करतो याच व्हिडिओमध्ये. नक्की कमेंट करून सांगा की कोणतं कॉलेज 10व्या नंबरवर आपण ठेवायचं आहे, किंवा कोणत्या त्या कॉलेजची ॲव्हरेज पॅकेज काय आहे, मीडियन पॅकेज काय आहे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त पुणे आणि मुंबई या दोनच ठिकाणी टॉप कॉलेजेस आहेत का, किंवा एक कॉलेज आपण घेतलं ते सांगलीचं होतं म्हणजे अदर दॅन पुणे मुंबई, मग बाकीच्या सिटीजचं काय आहे, मग नागपूरचं काय, किंवा कोल्हापूरचं काय, किंवा अजून बऱ्याच सिटीज आहेत. तर मग आता त्यांच्यासाठी मी तुम्हाला बाकीचे ते जे सिटीजचे, आता कोल्हापूरचं जे टॉप कॉलेज आहे KIT आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कोल्हापूर, तर इथे तुम्हाला प्लेसमेंट दिसून जाईल या कॉलेजची किती आहे नक्की ते. तर या कॉलेजची प्लेसमेंट आपल्याला दिसते आहे. कोल्हापूरचं जे कॉलेज आहे KIT, तर तिथे आपल्याला दिसतंय 6.50 एवढं त्यांचं ॲव्हरेज पॅकेज होतं. हायेस्ट पॅकेज जरी जास्त असलं तरी ॲव्हरेज तुम्हाला दिसतंय. त्यानंतर जे पुढचं कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. आता नागपूरचा जर आपल्याला डेटा बघायचा झाला तर नागपूरमध्ये देखील एवढं काही खास पॅकेज आपल्याला बघायला मिळत नाही. एवढंच 6.54 to 6 आणि ह्याच रेंजमध्ये तुम्हाला पॅकेज बघायला मिळेल. 5.77 लॅक्स पर ॲनम एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर या कॉलेजचं बघायला मिळतंय. तिथून पुढे जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. आता कोल्हापूरचं काय पॅकेज आहे, तर कोल्हापूरचं तुम्हाला त्यांनी एवढा क्लिअर कट डेटा दिलेला नाही आहे की नक्की किती त्यांच्या कॉलेजची प्लेसमेंट झाली आहे, आणि ॲव्हरेज पॅकेज हायेस्ट काहीच दिलेलं नाही आहे त्यांनी. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला सांगा, म्हणजे मी स्वतःला देखील अपडेट करतो. तिथून पुढचं जे ठीक आहे, मग आता विषय राहिला की पुणे आणि मुंबई आणि अदर सिटीजचा. तर हा डेटा आपल्याला क्लिअरली इंडिकेट करतोय की जरी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर असलं किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कोल्हापूर असलं किंवा कुठलंही असलं, तरी त्या ठिकाणी आपल्याला प्लेसमेंट कमी बघायला मिळते. ते कॉलेजेस नक्कीच चांगले आहेत, तिथलं एज्युकेशन पण चांगलं आहे, तिथले प्रोफेसर्स पण चांगले आहेत, पण प्लेसमेंटचा डेटा आपल्याला हेच दाखवतोय की त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट एवढी चांगली नाही आहे. पुणे मुंबई या कॉलेजेसमध्ये थोडी, आणि त्यातल्या त्यात सांगलीचं वालचंद कॉलेज हे कॉलेज सोडता बाकी जे काही सिटीज आहेत तिथे प्लेसमेंट आपल्याला कम्पॅरेटिव्हली फार कमी बघायला मिळते. मग आता 10th नंबरवर नक्की कोणतं कॉलेज ठेवायचं यासाठी मी अजून तुम्हाला ऑप्शन्स देतो. ते म्हणजे सोमय्या, KJ सोमय्या कॉलेज मुंबईचं आहे, सगळ्यांना माहीत आहे बऱ्यापैकी. त्यानंतर जे कॉलेज आहे ते थडोमल. मग KJ सोमय्याची प्लेसमेंट किती आहे, KJ सोमय्याची प्लेसमेंट आपल्याला इथे दिसते. ॲव्हरेज पॅकेज 9.45 एवढं पॅकेज आपल्याला दिसतं. हायेस्ट पॅकेज आहे 58 लॅक्स. पण एक यांचा ड्रॉबॅक असा आहे की KJ सोमय्याची फीज खूप जास्त आहे. अराऊंड 5 लॅक्स पर इयर एवढी त्यांची फीज आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट कॉलेज आहे ते थडोमल कॉलेज, हे देखील मुंबईचंच कॉलेज आहे. या कॉलेजची प्लेसमेंट जरी आपण बघायला गेलो तरी तर त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेले आहे की हायेस्ट पॅकेज होतं 19.75 लॅक्स. त्यानंतर ॲव्हरेज वगैरे तर त्यांनी शो काही केलं नाही, आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. नक्कीच ते आपण कॅल्क्युलेट करू. लवकरच टॉप 20 कॉलेजेसची जी लिस्ट येईल त्यामध्ये हे सगळे कॉलेजेस तर असतीलच, पण मग कोणतं कॉलेज टॉप 20मध्ये कोणत्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे आणि बाकी ॲव्हरेज पॅकेज वगैरे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समजू लगेच. त्यात आता उद्या किंवा परवा तो व्हिडिओ लगेचच येईलच. त्यानंतर जे पुढचं कॉलेज आहे ते देखील मुंबईचं आहे. VIT म्हणजेच विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे कॉलेज देखील मुंबईचं टॉप कॉलेज, वन ऑफ द टॉप कॉलेज आहे. यामध्ये हे देखील आपण ठेवू शकतो टॉप 10. मग आता मी तुम्हाला जो क्विज दिला आहे की टॉप 10 नंबरला नक्की कोणतं कॉलेज ठेवायचं हे तुम्हीच आता मला सांगा. ऑप्शन देखील मी तुम्हाला दिलेले आहेत, यापैकी कमेंट करून नक्की सांगा. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.